रुग्णसेवेतून राज्याचा मान कमावणाऱ्या डॉक्टर विजय पाणगव्हाणे यांना महा ॲक्युपंक्चर रत्न 2026 ने सन्मानित करण्यात आले. वेदनामुक्त जीवनाचा संदेश देत ॲक्युपंक्चर आणि नैसर्गिक उपचार पद्धतीच्या माध्यमातून अनेक रुग्णांना नवजीवन देणारे सिन्नर तालुक्यातील चोंडी येथील दत्त आश्रम पेन रिलीफ वेलनेस सेंटरचे संचालक डॉक्टर विजय पाणगव्हाणे यांना या वर्षीचा प्रतिष्ठेचा महा ॲक्युपंक्चर रत्न 2026 पुरस्कार मिळालाय. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन तर्फे छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. राज्यातील ॲक्युपंक्चर आणि पर्यायी उपचार क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तज्ज्ञांचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो. रुग्णसेवेला वाहिलेले आयुष्य, उपचार पद्धतीतील सातत्यपूर्ण संशोधनात्मक दृष्टिकोन आणि समाजात पर्यायी वैद्यकाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत डॉक्टर पाणगव्हाणे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 19 जुलै 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडलेल्या सोहळ्यात राज्यभरातील वैद्यकीय तज्ज्ञ, ॲक्युपंक्चरिस्ट, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारताना डॉक्टर पाणगव्हाणे यांच्या कार्याचं विशेष कौतुक करण्यात आलं. सिन्नरमधील कुंदेवाडी फाटा पोद्दार शाळेजवळील गंधर्वनगर परिसरात कार्यरत असलेले दत्त आश्रम पेन रिलीफ वेलनेस सेंटर आज अनेक रुग्णांसाठी विश्वासाचं केंद्र ठरलंय. ॲक्युपंक्चर, आयुर्वेद आणि नैसर्गिक उपचारांचा समन्वय साधत विविध दीर्घकालीन आजारांवर त्यांनी उपचार केले. केंद्रात मोफत नाडी परीक्षणाची सुविधाही उपलब्ध आहे. सायकटिका, मणक्यांचे विकार, कंबरदुखी, सांधेदुखी, नसांवरील ताण तसेच विविध सांध्यांच्या समस्यांवर उपचारासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण इथे येत असतात. उपचार सेवेबरोबरच आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार हे डॉक्टर पाणगव्हाणे यांच्या कार्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. योग्य आहार, नियमित दिनचर्या, व्यायाम आणि नैसर्गिक उपचार यांचं महत्त्व ते रुग्णांना सातत्याने पटवून देतात. त्यामुळे उपचारासोबतच आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचं कार्यही ते करताय. महा ॲक्युपंक्चर रत्न 2026 हा पुरस्कार म्हणजे डॉक्टर विजय पाणगव्हाणे यांच्या अनेक वर्षाच्या निस्वार्थ आरोग्य सेवेची राज्यस्तरीय पावती मानली जाते. या सन्मानामुळे सिन्नर तालुक्याच्या वैद्यकीय क्षेत्राचा गौरव उंचावला असून त्यांच्या या यशाबद्दल सामाजिक, वैद्यकीय आणि विविध क्षेत्रातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे. भविष्यातही त्यांच्या कार्यातून अधिकाधिक रुग्णांना आरोग्याचा लाभ मिळावा अशी भावनाही सर्वच स्तरातून व्यक्त केली जाते. माझं नाव विजय पाणगव्हाणे, दत्त आश्रम. मी प्रथम आषाढी वारी दशीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आपण आज सकाळी आषाढी वारी एकादशीच्या निमित्ताने आपण सर्व पेशंटला प्रसाद ठेवला होता. सगळ्यांना पोटभर आपण प्रसाद दिला. त्यानंतर माझ्या आतापर्यंत हजारो पेशंट माझ्या हातून बरे झालेत आणि पेशंटला खूप समाधानी आहेत. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर श्रीकांत शेळके. आज आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही दत्त आश्रम पेन रिलीफ सेंटरमार्फत हजारो रुग्णांना सेवा दिलेली आणि त्यांना खूप छान रिझल्ट मिळाले. तरी त्यांनासुद्धा त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा. माझं शुगर असल्यामुळे हात चिटकेला होता. तर मी जवळ 2.5 महिने ट्रीटमेंट घेतली बाहेर. जवळ तीन डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली. त्यानंतर मला इथला ॲड्रेस माहीत झाला. मी थेरपी चालू होती माझ्यावाली, 2 महिने थेरपी चालू होती. त्यानंतर यांचा ॲड्रेस भेटल्यानंतर मी इथं आलो. पण इथं मला जागा 80% फरक पडला. म्हणजे हा हात वरतीच नव्हता जात. जो आता जातो ना तो अजिबात वरती जात नव्हता. तुम्ही राहिला कुठे? मी निफाड तालुका, उगाव शिवडी. आता कसं वाटतंय तुम्हाला? एकदम मोकळं. किती दिवसात तुम्हाला बरं वाटलं? मला तर म्हणजे जागाच 80% फरक पडला. ज्या दिवशी मी आलो त्या दिवशी 80% फरक पडला. राबाड्यावरून आलो आम्ही. मुंबईच्या तिकडनं राबाड्यावर. आतापर्यंत मुंबईचे किती पेशंट इथे येऊन बरे झाले? आता मला तर 10-12 झाले आम्ही. आता काय काय त्रास होता त्यांना? हे हात दुखत होतं, मान दुखत होता, कंबर ते दुखत होता. मला बरं वाटलं म्हणून मी दुसऱ्यांना पण घेऊन येते इकडं दत्त आश्रमला. आतापर्यंत किती पेशंट बरे झाले? आम्ही 10 जण झालो आम्ही आता दत्त आश्रममध्ये. याच्यासाठी आलो आम्ही. मला पाठीचा, कमरेचा जास्त त्रास होता. तर आम्ही मित्रांच्या सांगण्यावरून या दत्तधामला आलो आम्ही. मित्रांचं काय बरं? मित्रांना चांगला फरक पडला. त्यांचं ओपिनियन घेऊनच मग आम्ही इथं आलो. दडून आले मी.
2 वेळेस दाखवले नांदेडला. 2 वर्ष झालं त्रास सुरू आहे. तुमचं नाव सांगा पूर्ण. गंगासागर रामदास गज्जेलवार, नांदेडहून आलेली मी. काय त्रास होतो? काय त्रास होतो? कमरेचा आणि मानेचा त्रास आहे, कधीपासून पायाचा. होता? आता 2 वर्ष झालं. ओके. नांदेडला किती दवाखाने केले ताई तुम्ही? मी नांदेडला आता 2 दवाखाने झाले. केले. ते किती फरक पडला तुम्हाला तिथे? त्यांनी ऑपरेशन करायला सांगितलं. ओके. तर आता आपली दत्त आश्रमला किती ट्रीटमेंट आहे आता दुसरी? हे दुसरी आहे. बरं, दत्त आश्रमला दुसऱ्या ट्रीटमेंट मध्ये किती बरं वाटलं ताई तुम्हाला? कमरेमध्ये थोडा त्रास कमी आहे. आता 50% कमी 50% आहे बरं थोडंसं. वाटतंय ना? हो, बरं आहे आता. आम्हाला नांदेडची एक बाई आली होती इथं, त्यांनी ती आम्हाला सांगितली म्हणून आम्ही इथं आलो. मी सोलापूर कुंभारी गाव म्हणून नाव सांगा सर. प्रकाश नागप्पा करपे. मी 3-4 वेळा आलो होतो. आता मला चालायला येत नव्हतं अजिबात. कमरेचा आणि नसाचा प्रॉब्लेम होता. 2-3 वेळा आलो. मग आता काय नाही, तर सगळं बरं आहे एकदम. आता अजून एकदा आलो बघा. साधारण दत्त आश्रममध्ये ट्रीटमेंट घेऊन किती बरं वाटलं तुम्हाला? हे आता 70-80% बरं आहे. 80%. पहिल्यांदा आणलं तेव्हा स्थिती खूप गंभीर होती. तुम्हाला असं 2-4 जण चालायला येत चालता येत नव्हतं नव्हतं तुम्हाला, आणि बसायला येत नव्हतं. बसायला पण येत नव्हतं. येतं ना बसता. आता बसता उठता सगळा फ्रेश येतं. काय नाही, सगळं तर सूज बी कमी झालं खूप लांबून येत आहेत, सोलापूरहून येत आहेत ते. माझ्या आता गावातले कमीत कमी ते एक 70-80 लोक आलेत. आतापर्यंत त्यांच्या गावातून 70-80 लोक आले. तुमचं बरं वाटलं बघून आले ना. हां बरं. आम्हाला विचारणं आल्यावर मग मी आणि सांगितलं. तिथे डॉक्टरांकडे दाखवलं होतं. डॉक्टरांनी काय सांगितलं होतं तुम्हाला? ऑपरेशन सांगितलं इथं आणि ऑपरेशन इथं. सांगितलं होतं मानेचं आणि नंबर स्पाईस आणि कमरेचं. सर्वांचं ऑपरेशन. तर आता काय वाटतं का गरज तुम्हाला ऑपरेशनची? हे नाही आता वाटत. नाही वाटत ना? रवी खुळे, राहणार कुठली? राहणार वडांगणी, तालुका सिन्नर. सर तुम्हाला काय त्रास होता? त्रास म्हणजे माझ्या आहे ना मानेच्या मानक्यात गॅप होता. ओके. तर मी पहिल्यांदा ट्रीटमेंट घेतली साध्या डॉक्टरांकडे. ओके. पण ज्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्हाला MRI करावं लागेल. यस. MRI केल्यानंतर तो मानेच्या मानक्यात गॅप दाखवला. डिस्क बंद होती. हा, गॅप दाखवल्यानंतर मग डॉक्टरांनी काय सांगितलं मग? ते म्हणजे तुम्हाला जे सर्जन डॉक्टर आहे, केमिकल डॉक्टर, त्यांचे तुम्ही कॉन्टॅक्ट करा. हा, आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांची ओपिनियन घेतली. तर त्यांनी सांगितलं तुमच्या मानेच्या मानक्यात गॅप जबरदस्त आहे, त्यामुळे हा पूर्ण हात दुखायचा, पाठीमागचा पूर्ण हा सांधा दुखायचा. ओके. डॉक्टर म्हणजे तुम्हाला इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन करावं लागेल. तर आमचा व्यवसाय आहे शेती. ऑपरेशन केल्यानंतर ते म्हणे कमसे कम तुम्हाला 3 महिने तरी मोटरसायकल बसता येणार नाही. आणि आपला शेती व्यवसाय असल्यामुळं सकाळी उठलं तर मोटरसायकलच बसायला लागत. म्हणलं आपल्याला ऑपरेशन करायचं नाही. तर मग गावा शेजारचेच आहे विजू आमचे. तर मग म्हणलं चला, भरपूर लांबून लांबून लोक येते. गर्दीमुळे आम्ही त्यांच्या घ्यायचं टाळाटाळ करतो, कारण 2-2 दिवस नंबर लागते. त्याच्यामुळे मग आम्ही टाळाटाळ केली. एक दिवस आलो, पूर्ण दिवसभर बसलो विजू भाऊंक. त्यांनी आम्हाला थेरपी दिली, त्यांची ट्रीटमेंट केली. आज एकदम काहीच अडचण नाही. 2 वर्ष होऊन गेले. 2 वर्ष झाले बघा. या पेशंटला आपण 2 वर्षापूर्वी ट्रीटमेंट दिलेली, पण अजून सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आला. नाही तर डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं होतं. असे रिझल्ट. प्रॉब्लेम म्हणजे मला संध्याकाळी झोपच येत नव्हती, इतक्या वेदना होत्या. आज बसतो जरी न पूर्ण असं हात धरून बसवायचं नाही. आता ते जर कधी गेले गावामध्ये वडाळीत माझी गाठ झाली तर ते आवर्जून मला थांबविते आणि 7-8 जण त्यांच्या पायी उभे असतात ना, ते सांगतात हे बघा 2 वर्षापासून मला ऑपरेशन सांगितलं होतं, आतापर्यंत काहीच होत नाही. या सरांकडून मी ट्रीटमेंट घेतली, एकदम ओके असं लय वगैरे सांगितलं त्यांनी माझ्या पुढे पेशंटला. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे, नाशिक.